Hello everyone, myself Swapnali Suresh Shah. Currently, I am working in Sadhguru Gadge Maharaj College, Karad. In my previous video, I had explained a basics part of C language. It contains a part first, introduction of C language. In today's lecture, I will be explaining a terminologies of C language. A terminologies contains a keywords, identifiers, constant, variables, uh, special symbols, operators, and characters and strings. First, keyword. A keyword means it contains a predefined or reserved word in C language. Each of word is associated with specific features. Means a predefined word means it can be stored in library files. म्हणजे जेव्हा आपण सी चे काही प्रोग्राम्स घेणार आहे किंवा सी चे प्रोग्राम्स करणार आहे त्यावेळी कीवर्ड्स काही यूज करणार आहे. कीवर्ड्स म्हणजे इफ, एल्स किंवा डू व्हाईल हे लँग्वेजमध्ये यूज केलं जातं. जे काही स्टोअर केलं जातं लायब्ररी फाईल्समध्ये. सीला लायब्ररी फाईल्स प्रोव्हाइड केल्या जातात, ज्या प्रोव्हाइड करताना स्टार्ट टू एंड जे डेव्हलपरनी डेव्हलप केल्यात त्यामध्ये कीवर्ड्स सेव्ह केले जातात. ते सेव्ह केलेले कीवर्ड्स कंटेन्स ए सिंटॅक्स, म्हणजे त्याला काही सिंटॅक्स दिलेला असतो किंवा ऑलरेडी काहीतरी त्याची डेफिनेशन ठरलेली असते, त्यावर ते कीवर्ड डिपेंड्स असतात. त्या लँग्वेजमध्ये ते कीवर्ड्स यूज केले जातात. दिस कीवर्ड हेल्प्स अस टू यूज अ फंक्शनॅलिटी ऑफ सी लँग्वेज. ते कीवर्ड्स यूज करताना सी लँग्वेजमध्ये ज्या काही फंक्शनॅलिटीज आहेत ते यूज केल्या जातात. दे हॅव स्पेशल मिनिंग्स टू ए कंपायलर. म्हणजे कंपायलरला प्रोग्राम कंपाईल करताना, कंपायलर मीन्स ए प्रोग्राम विच कॅन डिटेक्ट ए एरर. म्हणजे ज्यावेळी आपण प्रोग्राम टाईप करतो त्यानंतर तो कंपाईल केला जातो. कंपाईल करणं म्हणजे त्या प्रोग्राममध्ये काही एरर्स आहेत का हे चेक करणं, हे कंपायलरचं काम असतं. जर काही एरर असतील तर ते डिफाईन करणं. अदरवाईज जर प्रोग्राम इझिली रन होत असेल, त्यामध्ये काही एरर किंवा बग जर राहत नसतील तर तो प्रोग्राम पुन्हा आपण रन करू शकतो. इथं काय यूज केलंय, दे हॅव स्पेशल मिनिंग्स टू कंपायलर. म्हणजे ज्यावेळी कीवर्ड काही यूज केलेले असतात ते कंपायलरला कळले पाहिजेत किंवा ते काही ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत ते लायब्ररीमधून घेण्यासाठी, त्याला कळण्यासाठी कीवर्ड्स म्हणून यूज केले जातात. These are total 32 keywords in C language. म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काही ठराविक कीवर्ड सेव्ह केलेले असतात. इथं सी लँग्वेजमध्ये 32 कीवर्ड्स ऑलरेडी सेव्ह आहेत. फॉर एक्झाम्पल, कंटिन्यू हा वर्ड आपण प्रोग्राम जेव्हा शिकणार आहोत किंवा इन फ्युचरमध्ये जेव्हा प्रोग्राम टाईप करणार आहोत त्यामध्ये हे कीवर्ड्स यूज केले जातात. त्यातला फर्स्ट वन आहे कंटिन्यू, सेकंड फॉर, थर्ड वन इफ, डू व्हाईल, गो टू, फ्लोट, इंट, इंटिजर, कॅरेक्टरसाठी कॅर, असे काही कीवर्ड सेव्ह केलेले असतात. A second part of terminologies is contains a identifier. Identifier is nothing but a name assigned to a element in a program. म्हणजे ज्यावेळी आपल्याला प्रोग्राममध्ये एखादं नेम असाइन करायचा असेल त्यावेळी आयडेंटिफायरचा यूज केला जातो. म्हणजे नेम ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला कॉन्स्टंट किंवा कॅरेक्टर जे काही यूज करायचं असतं, ज्यामध्ये काही व्हॅल्यू स्टोअर केली जाते, त्यासाठी आयडेंटिफायरचा यूज केला जातो किंवा त्याला व्हेरिएबल असं म्हटलं जातं. आता व्हेरिएबल म्हणजे सी स्टँडर्डमध्ये काही व्हेरिएबलचा कॅरेक्टर सेट तयार आहे, तर त्यासाठी आपण कॅरेक्टर सेट म्हणून ए टू झेड अल्फाबेट यूज करतो. आयडेंटिफायर म्हणजे एखादा पर्टिक्युलर प्रोग्राममध्ये एखादं नेम पर्टिक्युलरली असाइन करणं म्हणजे आयडेंटिफायर. नेक्स्ट पॉइंट इज literals. Literals are directly used in our program. Means standard value or standard digits. It contains numbers in integer or decimal points or floating points, which means integer means a constant value or full value. म्हणजे ज्यावेळी आपण एखादा डिजिट यूज करतो, फॉर एक्झाम्पल 10 नंबर जर यूज करायचा असेल
तर तो इंटिजर म्हणून यूज केला जातो किंवा त्याला इंटिजर व्हॅल्यू किंवा इंटिजर लिटरल म्हणून यूज केला जातो. ही म्हणजे यामधला फर्स्ट पार्ट आहे इंटिजर लिटरल किंवा लिटरलचे 3 टाईप पडतात. त्यातला फर्स्ट पार्ट आहे इंटिजर लिटरल. सेकंड पार्ट आहे फ्लोटिंग लिटरल्स. आता फ्लोटिंग लिटरल्स म्हणजे ज्यामध्ये फ्लोटिंग पॉइंट्स असतात. फ्लोटिंग पॉइंट्स म्हणजे ज्यामध्ये डेसिबल प्लस त्याचे काहीतरी फ्लोट पॉइंट एक्स्ट्रा असतात. म्हणजे जी अपूर्ण संख्या आहे ती यूज केली जाते, म्हणजे त्याला फ्लोटिंग पॉइंट्स म्हणतात. फॉर एन एक्झाम्पल 10.5 इट इज अ फ्लोटिंग पॉइंट इंटिजर किंवा फ्लोटिंग पॉइंट लिटरल्स. अँड थर्ड वन इज कॅरेक्टर लिटरल. आता कॅरेक्टर लिटरल मध्ये जे काही A to Z अल्फाबेट्स यूज केले जातात, जे सिंगल कोटमध्ये यूज केले जातात, त्याला फ्लोटिंग लिटरल्स असं म्हणतात. और नेक्स्ट पार्ट इज व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे ज्या लिटरल्स व्हॅल्यू आहेत त्या एखाद्या कॅरेक्टरमध्ये सेव्ह करणं म्हणजे व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर A to Z अल्फाबेट किंवा एखाद्या स्ट्रिंगमध्ये ज्या काही व्हॅल्यू स्टोअर करतो ते म्हणजे व्हेरिएबल. आता व्हेरिएबलचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ए मध्ये काही आपण व्हॅल्यू स्टोअर करणार किंवा एखादी व्हॅल्यू आपल्याला ॲडिशनसाठी 2 व्हॅल्यूज जर घ्यायच्या असतील तर त्यातली फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे ए ला 10 व्हॅल्यू असाइन करणं इट इज अ व्हेरिएबल आणि बी साठी काही व्हॅल्यू असाइन करणं इट इज अवर सेकंड व्हेरिएबल. जर ए साठी 10 असेल तर बी साठी आपण कोणताही फ्लोटिंग किंवा इंटिजर व्हॅल्यू घेऊ शकतो. फ्लोटिंग व्हॅल्यू मध्ये आपण 10.5 ही व्हॅल्यू जर घेतली तर त्या 2 संख्येची किंवा 2 व्हेरिएबल मध्ये काही व्हॅल्यू स्टोअर झाल्या. ए साठी 10 झाली आणि बी साठी 10.5 झाली. ओके. नेक्स्ट पार्ट ऑफ टर्मिनोलॉजी इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इज रेफर्ड टू ए फिक्स्ड व्हॅल्यू दॅट मे नॉट बी चेंज इन अन एक्झिक्युशन. म्हणजे ज्यावेळी प्रोग्राम एक्झिक्युशन चालू असतं त्यावेळी ती व्हॅल्यू कंपायलर कडून काही चेंज केली जात नाही किंवा त्यामध्ये काही अल्टरेशन होत नाही. म्हणजे ज्यावेळी आपण एखादी इंटिजर व्हॅल्यू दिली असेल तर ती ॲज इट इज राहणं किंवा ती कॉन्स्टंट म्हणून यूज करणं, कॉन्स्टंट राहणं म्हणजे कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटमध्ये 3 पार्ट पडतात. इंटिजर कॉन्स्टंट, फ्लोट कॉन्स्टंट, कॅरेक्टर कॉन्स्टंट और स्ट्रिंग कॉन्स्टंट. और नेक्स्ट पार्ट इज स्पेशल सिम्बॉल. स्पेशल सिम्बॉल म्हणजे ज्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क, स्टार मार्क किंवा @ मार्क, हॅश, डॉलर साइन, अँडचं चिन्ह कि असे एक्सेट्रा जे काही एक्झाम्पल म्हणून यूज करतो आपण, ब्रॅकेट, हे स्पेशल सिम्बॉलमध्ये यूज केले जातात. आता स्पेशल सिम्बॉल म्हणजे ज्यावेळी आपल्याला ते यूज करताना काही त्यासाठी एक स्पेशली व्हॅल्यू असाइन केलेली असते, त्याला स्पेशल सिम्बॉल असे म्हणतात. नेक्स्ट पार्ट इज ऑपरेटर्स. ऑपरेटर्स म्हणजे ज्यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन हे यूज केलेलं असतं. ॲडिशन मध्ये आपण प्लस हे साइन यूज करत असतो, सबस्ट्रॅक्शनसाठी मायनस साइन, मल्टिप्लिकेशनसाठी जे काही ॲस्ट्रिक साइन म्हणून यूज करतात. ॲस्ट्रिक साइन म्हणजे जे काही स्टार साइन असतं त्याला ॲस्ट्रिक साइन असं म्हणतात. नेक्स्ट डिवायडेशन. डिवायडेशनसाठी बॅकस्लॅश म्हणजे तिरकी रेष, अशी जी बॅक साईडला रेष केलेली असते ती यूज करतो. मॉड्युलोसाठी पर्सेंटेजचे जे साइन असतं ते यूज केलं जातं. असे ऑपरेटर्स खूप सारे आहेत, ते यूज केले जातात. आणि लास्ट पार्ट इज कॅरेक्टर अँड स्ट्रिंग. आता कॅरेक्टर आणि स्ट्रिंग म्हणजे याच्या आधी आपण शिकलोय, जस्ट एक्सप्लेन केलं होतं की कॅरेक्टर्स म्हणजे काय असतात. तर A to Z अल्फाबेट्स जे यूज केले जातात ते कॅरेक्टर्स म्हणून यूज केले जातात. आणि स्ट्रिंग म्हणजे एखाद्याचं नाव असेल किंवा एखादी स्ट्रिंग किंवा एखादं वर्ड, एक वर्ड तयार होणं म्हणजे स्ट्रिंग असतं. त्याचा यूज आपण टर्मिनॉलॉजीमध्ये करतो. मग आतापर्यंत आपण शिकलो कीवर्ड्स, आयडेंटिफायर्स, नेक्स्ट व्हेरिएबल, कॉन्स्टंट, स्पेशल सिम्बॉल आणि लास्ट ऑपरेटर अँड कॅरेक्टर स्ट्रिंग.